मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो, पुरुषांच्या ना अशा 4-5 सवयी, पुरुषांच्या अशा ना 4-5 गोष्टी ज्या बायकांना आणि पोरींना खूपच जास्त त्यांना आवडतात. आणि मित्रांनो, पुरुषांच्या ना त्या सवयी, त्या गोष्टी बायकांना आणि पोरींना पुरुषाच्या प्रेमात पाडायला भाग पाडतात. म्हणजे मित्रांनो, जर एखादी बाई ना त्या पुरुषाला भाव देत नसेल, जर ती बाई ना त्या पुरुषाला इग्नोर करत असेल, तरी पण मित्रांनो, जर त्या बाईला ना ह्या गोष्टी जर त्या पुरुषामध्ये दिसून आल्या, तर ती बाई ना आपणच त्याच्या प्रेमामध्ये ती पडायला सुरू करते. कारण मित्रांनो, त्या गोष्टी ना बायकांना पुरुषाच्या प्रेमात पाडायला भाग पाडतात. तर मित्रांनो, त्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या गोष्टी ना काय असतात, तर मित्रांनो त्याच्याबद्दल ना A to Z सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो, हा व्हिडिओ ना प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक मुलग्याने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली गोष्ट आहे, तर ती पहिली गोष्ट ना अशी आहे मित्रांनो, की मित्रांनो प्रामाणिकपणा. काय बोललो मी? प्रामाणिकपणा. आता बघा मित्रांनो, पुरुषामध्ये ना जर प्रामाणिकपणा जर असेल, जर तो पुरुष ना लॉयल असेल, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल, तो पुरुष ना कधी खोटं बोलत नाही, तो पुरुष ना कधीच आपल्या बोलण्यावरून तो कधी पलटत नाही, त्याने जर एखाद्याला वचन दिलं तर ते वचन ना तो पूर्ण पण करतो, तो कधी कोणाला ना फसवत नाही, जो कधी कोणाला ना धोका देत नाही, जो म्हणजे अगदी ना प्रामाणिक असतो, तर मित्रांनो त्याचा प्रामाणिकपणा, त्याची लॉयल्टी बायकांना त्याच्या प्रेमामध्ये पाडायला भाग पाडते. कारण मित्रांनो कसं असतं माहितीये का, की प्रत्येक बाईला, ती बाई ना दिसायला किती पण सुंदर असू दे, पण मित्रांनो प्रत्येक बाईला ना आपल्या आयुष्यामध्ये असाच पुरुष तिला हवा असतो, जो प्रामाणिक आहे, जो तिला ना आयुष्यभर मरेपर्यंत तिला तो साथ देऊ शकेल, असा पुरुष ना प्रत्येक बाईला आपल्या आयुष्यामध्ये हवा असतो. आणि मित्रांनो, जर तिला असा पुरुष जर दिसला ना ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा, लॉयल्टी खूप जास्त आहे, तर मित्रांनो ती बाई ना त्याच्या प्रेमामध्ये आपोआप पडते. ती मित्रांनो त्याच्या प्रेमामध्ये पडण्या वाचून स्वतःला रोखू शकत नाही. कारण मित्रांनो प्रत्येक बाईला असा पुरुष तिला आवडतो. तर मित्रांनो, आता त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे, तर ती दुसरी गोष्ट ना अशी आहे, जो म्हणजे आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसांना आणि बायकांना इज्जत देतो. काय बोललो मी? जो ना आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसांना आणि बायकांना इज्जत देतो. म्हणजे मित्रांनो असे पण पुरुष ना तुम्ही बघतले असशीला, जे पुरुष ना आपल्यालाच म्हणजे मोठं समजतात, जे म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना इज्जत देत नाही, ते म्हणजे बायकांना पण ना इज्जत देत नाही, ते बायकांना ना म्हणजे खाली समजतात, की म्हणजे बायकांना काय अक्कल असते, बायकांचा मेंदू तर ना गुडघ्यात असतो, अशी म्हणजे त्यांची मेंटॅलिटी त्या पुरुषांची असते. तर मित्रांनो असा पुरुष ना बायकांना आवडत नाही. बायकांना मित्रांनो असा पुरुष बायकांना आवडतो, जो म्हणजे आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसांना, आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना जो इज्जत देतो आणि बायकांची पण ना तो रिस्पेक्ट करतो. म्हणजे जर एखाद्या बाईने त्याला काही ना काहीतरी सल्ला दिला, सो म्हणजे तो तिचा सल्ला ना ऐकून घेतो. तो कधी असं नाही बोलत की म्हणजे अगं तुला काय कळतं, म्हणजे बायकांचा मेंदू तर ना गुडघ्यात असतो, आता तू मला शिकवणार का, असं म्हणजे जो बोलत नाही ना, तर तसा पुरुष बायकांना आवडतो. आणि अशा पण पुरुषाला बघून ना बायका त्याच्या प्रेमामध्ये पडण्या वाचून स्वतःला रोखू शकत नाही. अशा पुरुषाच्या प्रेमात ना बायका लगेच पडतात. तर मित्रांनो ही ना दुसरी गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे, तर ती तिसरी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो, की मित्रांनो जो ना स्वतःचा स्वाभिमान जो जपतो. काय बोललो मी? जो स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जो जपतो. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना अशा पण पुरुषांना तुम्ही बघतलं असशीला, की मित्रांनो ज्यांना ना स्वतःचा स्वाभिमान, स्वतःची इज्जत त्यांना नसते. म्हणजे जर एखाद्या बाईने त्यांना इग्नोर केलं, एखाद्या बाईने त्यांना जर म्हणजे ती बाई काय पण बोलली, तरी पण ना ते म्हणजे त्या बाईच्या पाठीमागे म्हणजे एकदम निर्लज्जपणे त्या बाईच्या पाठीमागे लागतात. म्हणजेच मित्रांनो त्यांना ना स्वतःची इज्जत, स्वतःची व्हॅल्यू त्यांना अजिबात नसते. तर मित्रांनो असे पुरुष ना बायकांना आवडत नाही. बायकांना ना असे पुरुष बायकांना आवडतात, ज्यांच्यामध्ये ना स्वतःचा म्हणजे एक स्वाभिमान, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट, ज्यांच्या
आयुष्यामध्ये असतो, जे कधी ना आपला स्वाभिमान कधी घाण ठेवत नाही. आता त्याच्यानंतर जी चौथी गोष्ट आहे, तर ती चौथी गोष्ट ना अशी आहे की म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये ना काहीतरी करण्यासाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी धडपडणं. काय बोललो मी? स्वतःच्या आयुष्यामध्ये ना काहीतरी करण्यासाठी, स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी धडपडणं. आता बघा मित्रांनो, जे पुरुष ना आपल्या आयुष्यामध्ये ज्यांना काही ना काहीतरी करून दाखवायचं असतं, ज्यांची स्वप्न ना मोठी मोठी असतात, ज्यांच्या आयुष्यामध्ये ना त्यांचं काहीतरी ध्येय असतं की म्हणजे मला ना हे म्हणजे मिळवायचं आहे, मला ना इथपर्यंत मला पोचायचं आहे, असं त्यांचं स्वप्न असतं, अशी म्हणजे त्यांची ध्येय असतात. तर मित्रांनो, जे पुरुष ना स्वप्न बघतात आणि जे पुरुष ना त्या स्वप्नांच्या पाठीमागे वेड्यासारखं ते धावतात, ते धडपडतात आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना ते दिवस रात्र एक करतात, तर मित्रांनो असे पुरुष ना बायकांना खूप जास्त आवडतात. आणि मित्रांनो अशा पुरुषांच्या प्रेमामध्ये बायका स्वतःला पडण्या वाचून ते म्हणजे स्वतःला पण रोखू शकत नाही. अशा पुरुषांना बघून ना बायका लगेच त्या पुरुषांच्या प्रेमामध्ये पडतात मित्रांनो. तर मित्रांनो, ही ना चौथी गोष्ट आहे. आता मित्रांनो, त्याच्यानंतर जी पाचवी गोष्ट आहे, तर ती पाचवी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो घमंड आणि ॲटिट्यूड अजिबात न दाखवणं. काय बोललो मी? घमंड आणि ॲटिट्यूड अजिबात न दाखवणं. आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो, तुम्ही ना अशा पण पुरुषांना तुम्ही बघितलं असशीला की मित्रांनो त्या पुरुषांना ना थोडंसं जरी यश भेटलं ना, म्हणजे ते पुरुष थोडेसे जरी सक्सेसफुल झाले तरी ते पुरुष ना स्वतःला काय समजतात नि काय नाही, म्हणजे ते पुरुष ना आपल्याला मोठं समजतात आणि इतरांना ना तुच्छ समजतात की म्हणजे मीच मोठा आहे आणि बाकीची सर्व ना एकदम म्हणजे बेकार आहेत, बाकीची सर्व लोक ना माझ्या खाली आहेत, म्हणजे मलाच काय ते समजतं, असं म्हणजे ज्यांचा घमंड असतो, ज्यांचा ॲटिट्यूड असतो, तर असे पुरुष ना बायकांना आवडत नाही. जे पुरुष ना सक्सेसफुल होऊन सुद्धा ज्यांना यश मिळालं तरी सुद्धा ते म्हणजे आपला ॲटिट्यूड, आपला घमंड झिरो ठेवतात, ज्यांच्यामध्ये ना म्हणजे ॲटिट्यूड आणि घमंड 1% सुद्धा त्यांच्यामध्ये नसतो, जे ना डाऊन टू अर्थ असतात, म्हणजे ज्या पुरुषांचा स्वभाव ना एकदम म्हणजे मनमोकळा असतो, जे कधी कोणाला म्हणजे छोटं समजत नाही, जे कधी म्हणजे स्वतःला मोठं पण समजत नाही. तर मित्रांनो, असे पुरुष ना ज्यांच्यामध्ये घमंड, ज्यांच्यामध्ये ॲटिट्यूड अजिबात नसतो, तर मित्रांनो असे पुरुष ना बायकांना आवडतात. आणि मित्रांनो, अशा पुरुषाच्या प्रेमामध्ये ना बायका लगेच पडतात मित्रांनो. तर मित्रांनो, ही ना पाचवी गोष्ट आहे जी मित्रांनो बायकांना पुरुषाच्या प्रेमामध्ये पडायला भाग पाडते. तर मित्रांनो, आता तुम्हाला ना जर या व्हिडिओचा भाग दुसरा तुम्हाला पाहिजे असेल आणि जर तुम्हाला पुरुषांच्या अशा म्हणजे अजून काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील, ज्या गोष्टी ना बायकांना प्रेमात पाडायला भाग पडतात, तर मित्रांनो त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी ना तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की भाग दुसरा. तुम्ही जर कमेंट केलात ना तर ह्या व्हिडिओचा भाग दुसरा मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार. आणि त्या दुसऱ्या भागात ना मी तुम्हाला अजून 5 गोष्टी ज्या म्हणजे बायकांना पुरुषाच्या प्रेमात पाडायला भाग पाडतात, तर त्या अजून 5 गोष्टी ना मी तुम्हाला सांगणार मित्रांनो. तर मित्रांनो, आता या व्हिडिओ पुरता इतकंच. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.